सलामीची जोडी रमेश आणि त्याचा संघ सहकारी तेजस. मागील सामन्यातील आक्रमक फलंदाज आणि नाणेफेक हर मात्र फलंदाजीचा आमंत्रित केले त्या या ठिकाणी रोहन रॉयल्स या संघ. हॅलो मध्ये मध्ये रेंजचा प्रॉब्लेम येतो का तो. हॅलो हा लिहितो चुकीचा लिहितो रे. रोहनचा आहे हा वीरचा आहे त्याला कळ लिहिलं माहिती पाहिजे. आणि सामन्याला सुरुवात. मुख्य पंच प्रवीण पाटील. प्रवीण सतीश कुरूप आणि दुसरे पंच अनिल आवळेगावकर. पहिले षटक घेऊन अजित. सामना करतोय तेजस. पहिला चेंडू अवांतर खातं उघडतंय ते दादा 11 संघाचं अवांतर धावेने. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेने खातं उघडतंय दादा 11 संघाचं. आता माझा खोलवाटावा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू यष्टीच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. अजित एक स्पिन पद्धतीची गोलंदाजी करणारा गोलंदाज पंचाच्या डाव्या हाताकडून 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन स्पिन पद्धतीची गोलंदाजी करतो आणि त्याचा सामना करतोय तो दादा 11 संघाचा तेजस. आता मात्र डाव्या अष्टीच्या पुनरच्या बाहेरचा चेंडू अवांतर. वाईटचा इशारा. 2 हात समांतर करून पंच वाईटचा इशारा करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येत त्याची भर पडते. धावसंख्या होती ती 2 धावा. आता मात्र खोलवाटाचा चेंडू समाचार घेतोय. चेंडू जातो सीमा रेषे आर पार. षटकार आणि या सामन्यातील पहिला षटकार आदित्याच्या गोलंदाजीवरती तटवतोय तो तेजस. एक आक्रमक फलंदाज दादा 11 संघाचा. दादा स्टाईल मध्ये खेळणारे हे दोघी फलंदाज तेजस आणि रमेश. आता मात्र गोलंदाजीची दिशा बदलतोय पंचांच्या उजव्या हाताकडून. धावसंख्या दिली ती 8 धावा. 8. कृपया आता मात्र डाव्या अशीच्या बाहेरून लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय अजित. निर्धाव चेंडू. चांगला चेंडू या ठिकाणी. कृपया कोणत्याही क्रीडा रसिकांनी मैदानात यायचं नाहीये. आता मात्र पंच नाखुश. डाव्या अशीच्या भराचा बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते. आता मात्र धाव फलक सरकतोय पुढे एका धावेने. धावसंख्या होती ती 9 धावा. पंचांच्या उजव्या हाताकडून राऊंड विकेट मारा करतोय अजित. सामना करतोय तेजस. पुनर्च त्याच चेंडू
लाईन लेन मध्ये गोलंदाजी करत नाही अजित, त्यामुळे त्याला लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. एक अतिरिक्त धाव मिळते ती दादा 11 संघाला. धावसंख्या धावफलकावरती सध्या 10 धावा, 2 अंकी म्हणजे 10 धावा. चिंचपोळीतील मानाचा चषक चिंतामणी प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतात. हा मात्र चांगला चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्र रक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र झेल सुटतोय. एक हलवा कॅच सुटतोय. तेजसचा जीवदान मिळतं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा एक जीवदान मिळालं होतं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला होता तेजस आणि रमेश याने. आणि रमेश याने मागील सामन्यानंतर सांगितलं होतं की आमचे बळी जर मिळवाल तरच तुम्ही सामना जिंकू शकाल. जोपर्यंत आम्हाला तुम्ही बात करत नाही तोपर्यंत तुमचा संघ कधी जिंकू शकत नाही, असं त्यांनी मगाशीच सांगितलं होतं आपल्या मुलाखतीमध्ये. आणि स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चांगला चेंडू होता लेग स्टंपवरचा चेंडू अजितचा, मात्र झेल सुटतोय स्क्वेअर लेगला. पाहूया रमेश आता मात्र बऱ्याच वेळानंतर अजितचा सामना करेल. डाव्या हस्तीचा चेंडू त्याला भिरकावून देतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. घोषित क्षेत्रामध्ये एका धाब्यासाठी धावसंख्येची भर पडते. धावसंख्या होती ती 12 धावा. 12 धावा. 1 टू गो. एक चेंडू शिल्लक आहे अजितच्या पहिल्या षटकातला. रोहन रॉयल्स विरुद्ध दादा 11 संघ. रोहन रॉयल्स संघाने नाणेफेक रक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तर दादा 11 या संघाला. आता मध्ये डाव्या अष्टीवरचा चेंडू भिरकावून देतोय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटक संपतंय. 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती सध्या 14 धावा. पहिल्या षटक 14 धावांच्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती सध्या 14 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दादा 11 संघाची. 6 षटकांचे सामने, 36 चेंडूचा सामना आणि 1 षटक संपलाय. धावसंख्या धावफलकावर दिसतंय ते दादा 11 संघाची बिनबाद 14 धावा. पहिलं बक्षीस 50,000 रुपये, दुसरं बक्षीस 30,000 रुपये असं हे पारितोषिक. अंतिम विजेत्या संघाला मिळणार आहेत 50,000 रुपये आणि अंतिम उपविजेत्या संघाला मिळणार आहेत 30,000 रुपये असं हे बक्षिसांचा धरणा असलेलं हे पारितोषिक. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांना LCD TV या ठिकाणी दिला जाणार आहे हे लक्षात घ्या. तसेच या संपूर्ण सामन्यातील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जो किताब दिला जाईल त्याच्यासाठी एक 2 लॉकेट या ठिकाणी चिंतामणीच्या नावाचे 2 लॉकेट, सोन्याची लॉकेट या ठिकाणी दिली जाणार आहेत. असा बक्षिसांचा भरणा असलेला हा चषक प्रत्येक धावेला 10 रुपये आणि प्रत्येक विकेटला 100 रुपये असं प्रत्येक गोलंदाजाला फलंदाजाला खुश करणारा असं बक्षिसाचा वर्षाव होणारा हा चषक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तेजस. पंतांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मारा करेल. फास्ट पद्धतीने गोलंदाजी करतो. हा मात्र तेजस सामना करतोय. मात्र हलकीची बॅटची कडे लागून चेंडू स्लीपच्या दिशेने जातो. मात्र स्लीपला कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये त्यामुळे झेल होऊ शकत नाहीये आणि उंच आणि जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू होता. गुडलेनवरचा चेंडू ऑफ स्टंपवरच्या माराचा चेंडू मारण्याचा प्रयत्न फसतोय. बॅटची हलकीची कडे लागते. फर्स्ट स्लीपला तिथे जातोय चेंडू, मात्र कोणतीही धाव मिळत नाहीये. पंचांच्या डाव्या हाताकडून 12 ते 15 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करत होतो तेजस. नेहमीच बावला बिल्डिंग संघातर्फे खेळणारा तेजस आज मात्र रोहन रॉयल्ससाठी. हा मात्र खेळपट्टी वापरलेला चेंडू लवकर खेळतोय तेजस. पुनर्च निर्धाव चेंडू आणि 1 डे क्रिकेट ज्या झटपट क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडूला फार महत्व आहे हे जाणतोय तेजस आणि गुड लाईन अँड लेन मध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जकडून ठेवतो तो तेजस याला. आतापर्यंत 2 चेंडू झाले आहेत. 0 धावा दिल्यात त्या तेजसने. धावसंख्या धावफलकावरती सध्या 14 धावा. बिनबाद 14 धावा. आता मात्र त्याच पद्धतीने आता मात्र हलकीशी बॅटची कडा लागून चेंडू फाईन लेगच्या दिशेने मैदानाच्या बाहेर जातोय. 1 धाव मिळते. धावसंख्येत एखादी भर पडते. 3 चेंडू झाले त्या षटकातले आणि 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव दिली ती तेजसने. शाबासकी मिळवणारी कामगिरी या ठिकाणी करतोय तेजस आपल्या संघासाठी. एक जलदगती गोलंदाज ज्याचं नाव आहे या मैदानामध्ये. आज मात्र रोहन रॉयल्स कैलासपती रोहन शितोळे यांचा रोहन रॉयल्सचा संघ. आमचा जुना जाणता मित्र रोहन आमच्यातून निघून गेला, मात्र त्यांच्या मित्रांनी त्याच्या नावाने या ठिकाणी हा संघ तयार केलाय.
बॉल भिजलाय त्यामुळे नवीन चेंडू. षटकातला पुढील चेंडू घेऊन होते डाव्या हाताकडे उजव्या हाताने गोलंदाजी करणारा तेजस सामना करतोय. तेजस टू तेजस. हा मात्र खेळपट्टीला आपटलेला चेंडू, थोडासा उंची दिलेला चेंडू, हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची हलकीची काढा लागते. यष्टीरक्षाच्या मागे चेंडू जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या त्याची भर पडते. धावसंख्या होते ती 16 धावा. धावसंख्या 16. फलंदाज तेजस, गोलंदाज तेजस टू तेजस असा सामना. रॉयल रॉयल्स विरुद्ध दादा 11चा फलंदाज तेजस आणि रॉयल रॉयल्स या संघाचा गोलंदाज तेजस लाड. पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मारा करेल, सामना करेल तेजस. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. शॉर्ट मध्ये मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक लावलंय. पुन्हाच्या खेळपट्टीवरती आपटून हलकीशी बॅटची काढा लागते. झेल होऊ शकला असता, मात्र यष्टीरक्षक चुका करतोय. 2 जीवदान मिळालेत आतापर्यंत. तेजस याला चांगला चेंडू होता गुल्लेनवरचा, थोडीशी उंची दिलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न फसतोय. स्क्वेअर लीग दिशेने फेकून देण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची हलकीची काढा लागते. यष्टीरक्षक चेंडू कलेक्ट करू शकत नाही, त्यामुळे झेल सुटतोय आणि एक जीवदान मिळते ते तेजस याला. आणि आता मात्र सुरेख असं झेल घेत मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. उमेश, एक जुना जाणता खेळाडू, अष्टपैलू खेळाडू उमेश झेल घेतोय. तेजसला यश मिळतं. जिगर आणि विकेट घेतलाय त्याला 100 रुपये आणि झेल घेतलाय त्याला 100 रुपये असं पारितोषिक या ठिकाणी. आणि मी सचिन याला म्हणेल की सचिन जी आप बहुत सारे टूर्नामेंट खेले होंगे, टूर्नामेंट के लिए अनाउंसमेंट करते, अभी जो आप यहाँ देख रहे हैं कि हर विकेट के लिए 100 रुपया और कैच के लिए 100 रुपया, ये पहली बार हो रहा है ऐसे? यस, इस प्रीमियर लीग में तो मैंने पहली बार देखा है, जितने भी अब तक 3-4 वर्षों से समालोचक करते नजर आ रहा हूं, कि प्रीमियर लीग में हर टीम के हर एक खिलाड़ी को इस प्रकार का पुरस्कार रखा गया है। वरना हमने हर बार देखा है कि प्रीमियर लीग में कोई टीम का कोई चहिता होता है, वो खिलाड़ी के लिए उतना इनामी राशि लगाता है, लेकिन प्रीमियर लीग में सभी के लिए ऐसा कारनामा एक ही व्यक्ति कर सकते हैं, उनका नाम है गिरीश परब। धन्यवाद। और आता मात्र घेऊन येतोय धावसंख्या धावफलकातीच्या 16 धावा, 2 षटकाखेर धावसंख्या 16, पहिल्या षटकाखेर 14 धावा, मात्र दुसऱ्या षटकानंतर 1 गडी बाद 16 धावा। आता मात्र 8 धावांची सरासरी राखली होती दादा 11 संघाने। वैयक्तिक पहिलं संघासाठी 10 ते 12 पावलांचं रनअप घेऊन जलदगतीने गोलंदाजी करत होतो या विभागातला फेमस गोलंदाज, नियोजित गोलंदाज, मूर्ती छोटी कीर्तिमान असा रबाडा, आमचे मित्र संजय माधव यांचे सुपुत्र प्रणित। हा मात्र चांगला चेंडू, थोडासा लवकर थांबून घेण्याचा प्रयत्न करतोय तो दादा, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एका धावेसाठी मिळते। धावसंख्या देखील भर पडते, धावसंख्या होते 17 धावा आणि तेजस बाद होतोय। तेजसच्या जागी येतोय तो वेदस्तू, तिसरा क्रमांकावर आलाय, बढती मिळाली आहे। एक चांगला खेळाडू, हुकमी खेळाडू दादा 11 संघाचा वेदस्तू खेळपट्टीवर दिसतोय, नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे। पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मारा करेल रबाडा, सामना करेल रमेश। हा मात्र उजव्या चेंडू भिरकावून देतोय स्टायलिश बॅट्समन रमेशच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अनन्यच्या दिशेने 2 धावांसाठी धावसंख्येत 2 धावांची भर पडते। धावसंख्या होती ती 19 धावा। 19 धावा, 1 गडी बाद, 19 धावा। एक नियोजित गोलंदाज फास्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय। पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मारा करेल, सामना करेल तो रमेश, कर्णधार दादा 11 संघाचा। हा मात्र खोलवर डब्याचा चेंडू, चेंडू भिरकावून देतोय कव्हर, शॉर्ट रेस्ट कव्हरच्या दिशेने आणि 2 धावांसाठी धावसंख्येत 2 धावांची भर पडते। धावसंख्या होते ती 21 धावा। 21, द लॉस ऑफ 1 विकेट दादा 11।
नाणेफेक हरलंय, मात्र फलंदाजी करताना आतापर्यंत 21 धावा केल्या आहेत, एक गडी बाद झालाय. धावसंख्या खोलवर चेंडू पुन्हाच्या त्याच मध्ये आता मात्र शॉर्ट अष्टक कव्हरच्या डोक्यावरून टोलवतोय 2 धावांसाठी. धावसंख्या 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ती 23 धावा, 23. लॉस ऑफ 1 विकेट. आणि सतत धावफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न करतोय रमेश आणि त्याचा संघ सहकारी वेदस्तू. रमेश वरती पूर्ण मदार, कारण मागील सामन्यामध्ये 59 धावांचं आव्हान होतं स्वागत 11 संघातर्फे. षटकातला पुढील चेंडू घेऊन रबाडा सज्ज होतोय, सामना करतोय. हा मात्र चांगला चेंडू होतो, चांगलं खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून स्टायलिश फटका टोलवतोय 2 धावांसाठी. धावा काही रोखू शकत नाहीये तो प्रणील. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा करण्याचा प्रयत्न करतोय. धावफलक धावता ठेवण्याचा प्रयत्न करतोय रमेश. अष्टपैलू खेळाडू, या मैदानावरचा जुना जाणता खेळाडू. आता मात्र चांगला चेंडू त्याला बिरकावून देतो मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून 2 धावांसाठी. धावसंख्या 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते या ठिकाणी मला वाटतं षटक संपलंय. 3 षटका अखेर धावसंख्या धावफलकाची सध्या 27 धावा. मागील षटक संपलं तेव्हा 8 धावांची सरासरी होती, मात्र आता मात्र 3 षटकानंतर सरासरी आपल्याला दिसते ती 9 धावांची सरासरी या ठिकाणी दिसते ती दादा 11 रमेश सावंत यांचा दादा 11 या संघाची. 36 चेंडूंचा सामना या ठिकाणी, 36 चेंडूचे सामने या ठिकाणी, 6 षटकांचे सामने या ठिकाणी. पंच अनिल आवळेगावकर मुख्य पंच आणि स्क्वेअर लेग पंच सतीश कुरुप. आणि पॉवर प्लेचा इशारा पंचांचा. 4थं षटक घेऊन येतो तेजस. पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मार्गल फास्ट पद्धती गोलंदाजी करणारा तेजस लाड. आणि समालोचन कक्षामध्ये 4थ्या षटकासाठी मी आमंत्रित करतो ते सचिन गिरी यांना. 4th, 5व आणि 6व षटकाचं समालोचन आपण ऐकूया हिंदीमध्ये, राष्ट्रभाषेमध्ये सचिनजी गिरी यांच्यासोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच श्यामजी, बहुत धन्यवाद आपका. चिंतामणी प्रीमियर लीग आप देख रहे, चिंचपोकलीतील मानाची चषक तुम्ही पाहतात. और पहला पुरस्कार 50,000, दूसरा पुरस्कार 30,000. आकर्षक चषक आप देख सकते हैं. एक भव्य दिव्य आयोजन आपके सामने. मुकाबला चलता हुआ आज के दिन का ये 5वां मैच चलता हुआ दादा 11 वर्सेस टीम रोहन रॉयल्स. पहले बैटिंग करते हुए मैदान के अंदर 3 ओवर के खेल के बाद रोहन रॉयल का स्कोर हुआ है 1 विकेटों के नुकसान के बाद. टीम का स्कोर 27 रन. 9 के औसत से अब तक रन बनता हुआ नजर आ रहा है. बॉलिंग मार्क पर स्पेल का दूसरा ओवर फेंकने आए तेजस. पावर प्ले, और पावर प्ले में बॉलिंग करने आए तेजस. कुल स्कोर हुआ है 27-27. स्ट्राइक रेट पे बैट्समैन वेदस्तु और दूसरे छोर पर कैप्टन रमेश सावंत, जो टीम के कैप्टन है, कप्तान है. दादा 11 टीम पहले बैटिंग करती हुई. स्कोर हुआ है 27 ओवर द विकेट. शॉट अच्छा इस बार गैप में खेला है स्ट्रोक को. 1 रन अब तक प्राप्त किया गया है. 1 ही रन शायद मिलेगा वहां पर, केवल 1 रन. सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ आगे जा पहुंचा बैटिंग टीम दादा 11 का. 1 विकेट के नुकसान के बाद कुल स्कोर है 28 रन. 6 ओवर का मैच. चिंतामणि प्रीमियर लीग का CPL 2021 आपके सामने चलता हुआ. पिछले स्पेल की बात करें, मैच का जब दूसरा ओवर फेंका था तेजस ने, खर्च किए थे केवल 2 रन. इकोनॉमिकल बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग, बेधड़क बॉलिंग मैदान के अंदर चलता हुआ उनके माध्यम से. दाएं हाथ से ओवर द विकेट एक बार फिर. इस बार पटकी हुई गेंद थी, अपर कट किया है गेंद को पॉइंट के ऊपर से. अंपायर का फैसला 2 रन. यस, पावर प्ले चल रहा है, यानी उसका फायदा मिलेगा बैटिंग टीम को. पावर प्ले में जिस दिशा में स्ट्रोक खेला उस दिशा में मिलता हुआ 2 रन. 2 के साथ कुल स्कोर बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 30 पर. टीम का स्कोर 30. पहले बैटिंग करती हुई दादा 11. दोनों टीमों की बात करें तो इस बार शॉट लाजवाब, बल्ले के बीचों बीच. अंपायर का फैसला 2 रन. दोनों टीमों की अब तक CPL में सफर की बात करें तो पहला मैच, जो प्रीमियर लीग का पहला मैच खेला गया था, दादा 11 टीम मैच ने जीता था वहां पर स्वागत 11 के अगेंस्ट. और जो मुकाबला था रोहन रॉयल्स का, टीम वीर एलुएन से, वीर वॉरियर्स से, मैच हारी थी टीम वहां पर. शॉट अच्छा इस बार, शॉट दमदार, लेकिन अंपायर के फैसले का होगा इंतजार. अंपायर का फैसला आता हुआ केवल 2 रन.
दो के साथ स्कोरबोर्ड में होता हुआ रुद्धि टीम का स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा 34, 34 रन। ओवर नंबर चौथा चलता हुआ। अपने पिछले स्पेल में केवल 2 रन खर्च किए थे, लेकिन कहीं ना कहीं इस स्पेल में रन्स बटोरे बल्लेबाज तेजस के अगेंस्ट। उनके विरुद्ध तेजस ने अब तक इस ओवर में रन खर्च किए टोटल 7। ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, इस बार विकेट करने का प्रयास था, ठीक तरीके से गेंद को टाइम नहीं कर पाया, लेकिन गैप में जरूर गया है गेंद। 1 रन अब तक प्राप्त किया गया रमेश सावंत के माध्यम से। रमेश सावंत के बल्ले से 1 रन स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा 35, 35 रन। दादा 11 जैसा नाम वैसा काम, पहला मैच जीता था उन्होंने अगेंस्ट स्वागत 11 के विरुद्ध। अच्छी बैटिंग की थी वहां पर रमेश सावंत ने, वहां पर भी अच्छी बैटिंग कर रहे थे, और इस मैच में भी जहां से फिनिश किया था, जहां पे समाप्ति की थी, उसी लय, उसी लाइन कैसे थे, उसी लय के साथ, उसी फॉर्म के साथ एक बार फिर बैटिंग करते हुए बल्लेबाज कप्तान टीम के, कैप्टन नॉक खेलते हुए कप्तानी पारी रमेश सावंत। जबरदस्त बैटिंग। अब तक इस ओवर की बात करें तो 1 गेंद शेष, लास्ट बॉल टू गो, आखिरी गेंद शेष इस ओवर में। चला स्पीडअप करा टीम, रोहन रॉयल टीम स्पीडअप करा, अन्यथा आयोजकाकडून तुम्हाला पण 2 धावाची पेनल्टी लागेल, लक्षात घ्या। सर्वांसाठी नियम सेम असेल, लक्षात घ्या। दाएं से ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, इस बार हुक किया है गेंद को, गेंद जाता हुआ लॉन्ग लेग के रीजन में। 2 रन मिलता हुआ बैटिंग टीम के स्कोर कार्ड में। 2 रन के साथ ओवर की होती हुई समाप्ति। 4 ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ बैटिंग टीम दादा 11 का टोटल स्कोर 37, 37 रन टीम का स्कोर। लॉस ऑफ 1 विकेट। बैटिंग करते हुए रमेश सावंत और उनके साथ बल्लेबाज वेदेंशु। चिंतामणि प्रीमियर लीग आप देख रहे हैं, CPL 2021। आयोजक की भूमिका में गिरीश जी परब और उनकी पूरी टीम, कमेटी टीम अच्छा कार्य करती हुई, अच्छा आयोजन, एक भव्य दिव्य आयोजन। पहला पुरस्कार 50,000 आकर्षक चषक, दूसरा पुरस्कार साथ ही साथ आप देख सकते हैं 30,000 आकर्षक चषक मैन ऑफ द सीरीज खिलाड़ी के लिए रखा गया है। पूरा चिंतामणि का गोल्ड लॉकेट, बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन को 32 इंच का LED टीवी। रोहन 11चे जे झेंडा घेऊन समर्थक बसलेले आहेत, विनंती आहे, बागवेंचा पोरगा कमलेश बागवे यांचा मुलगा त्याच्या बाजूला तो झेंडा घेऊन आहे, झेंडा खाली करा। हा झेंडा, दोन्ही झेंडे जरा खाली करा, विनंती आहे। का त्याला बॉल लागून कुठे कॅचचं डिक्लेअर मध्ये रूपांतर होईल। तो दुसरा देखील झेंडा वाला, हा धन्यवाद, खाली कर। झंडा तभी लहराना जब चौके छक्के लगे या फिर विकेट गिरे। ओवर द विकेट, रबाड़ा की पहली गेंद, रबाड़ा की गेंद को भेजा यहां पर लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक, अंपायर का फैसला, इट्स आउट ऑफ द पार्क, ही 6। वेदस्तु के बल्ले से आता हुआ स्ट्रोक, टीम का स्कोर बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 43। प्रणीत माधव उफ रबाड़ा, इस बार रबाड़ा को रिमांड में लिया है बल्लेबाज ने। सिक्सर के साथ स्वागत किया गया है। बॉलीवुड में सलमान खान स्वैग के साथ स्वागत करते हैं, और मैदान के अंदर बल्लेबाज वेदस्तु ने बॉलर का किया है सिक्सर के साथ स्वागत, और कहते हुए वेलकम, मैच नंबर 5 में आपका स्वागत है। ओवर नंबर 5 चलता हुआ मैदान के अंदर, कुल स्कोर हुआ है 43, लॉस ऑफ 1 विकेट। मुकाबला चलता हुआ टीम रोहन रॉयल बनाम दादा 11। दादा 11 टीम के ओनर, करता धरता सर्वे सर्वा, जो खुद मैदान में कप्तान भी हैं और ओनर भी हैं, सब कुछ है, और एक खिलाड़ी के अंदर टैलेंट भी काफी कुछ है। रमेश सावंत, रोहन रॉयल के ओनर की बात करें तो दोनों टीम आप देख सकते हैं, दादा 11 के ओनर रमेश सावंत और रोहन रॉयल्स के ओनर प्रतीक तोले और किरण
पेडनेकर, रबाडा एक बार फिर गेंद लेकर, पटकी हुई गेंद, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद जाता हुआ कवर के रीजन में, एक रन अब तक वेदस्तु ने प्राप्त किया। वेदस्तु अच्छी बैटिंग कर रहे मैदान पर, एक रन मिलता हुआ इस बीच, कुल स्कोर बढ़ता हुआ बैटिंग टीम का अब जा पहुंचा है 45 पर स्कोर जा पहुंचा है। ये 5वां ओवर चल रहा है इस इनिंग में, अपने स्पेल का दूसरा ओवर फेंक रहे। 6 ओवर के मैच में आप 4 बॉलर का इस्तेमाल कर सकते हैं। 6 ओवर के मैच में 4 बॉलर का इस्तेमाल, जिसमें से 2 बॉलर को 2-2 ओवर का स्पेल देना पड़ेगा और बाकी बचे 2 ओवर बॉलर को आप 1-1 ओवर दे सकते हैं। 4 बॉलर को इस्तेमाल कर सकते हैं। इस बार ऑन द राइज के अलावा स्ट्रोक था, ऑन द डो, अंपायर का फैसला, केवल 2 रन, 2 के साथ कुल स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 47। अब तक पावर प्ले की बात करें तो 1 पावर प्ले इस्तेमाल किया गया है। कहीं ना कहीं इस ओवर के बाद निश्चित तौर पर पावर प्ले लेना ही पड़ेगा। 6 ओवर के मैच में 2 ओवर पावर प्ले। अब टीम के ओनर, यानी जो टीम के ओनर भी कप्तान है, काफी कुछ सब कुछ है, आप देख सकते हैं टीम के सर्वे सर्वा। रमेश सावंत ऑन स्ट्राइक होंगे, दूसरे छोर पर वेदस्तु 25 पे बैटिंग कर रहे हैं। देखिए बूंद बूंद से घड़ा बढ़ते बढ़ते उनकी पारी में एक भी सिक्सर आया नहीं है, एक भी सिक्स लगाया नहीं या फिर एक भी चौका लगाया नहीं रमेश सावंत ने, लेकिन कहीं ना कहीं कछुए की चाल से बढ़ बढ़कर आगे बढ़ बढ़ के मानो जैसे देख रहे कब 25 पे पहुंच गया पता भी नहीं चला। 25 पे बैटिंग कर रहे हैं और टीम का स्कोर है 47 ओवर द विकेट। इस बार शॉट दमदार, लेकिन अंपायर का फैसला देखना क्या होता है। अंपायर का निर्णय 2 रन, यस, 1 से भले 2 रन टीम के खाते में जुड़ता हुआ, कुल स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 49 पर 49। प्रणीत माधव रबाड़ा, उनकी 2 गेंदें शेष, मेरे ख्याल से 12 या 11 वर्ष के खिलाड़ी होंगे। इसी अंडर 15, ओके, अंडर 15 खिलाड़ी है। अगर थोड़ा सा खान पान में ध्यान देंगे और थोड़ा सा फिटनेस और थोड़ा सा कह सकते कि थोड़ा और अपना बॉडी शेप बढ़ाएंगे तो निश्चित तौर पे और इनके बॉलिंग में गति नजर आएगी और एक अच्छे बॉलर बन सकते हैं और कहीं ना कहीं मुंबई की तरफ से प्रोफेशनल क्रिकेट आने वाले समय में खेलते हुए नजर आएंगे। काफी क्रिकेट है, काफी टैलेंट इस खिलाड़ी के अंदर, लेकिन टैलेंट को अगर निखारना है, टैलेंट को अगर बढ़ाना है, आगे लेकर आ जाना है, तो थोड़ा सा क्रिकेट में ज्यादा फोकस करना पड़ेगा उनको। इस बीच आता हुआ 2 रन और अर्धशतक पूरा होता हुआ, एक बार जोरदार तालियां टीम दादा 11 का अर्धशतक पूरा होता हुआ। कुल स्कोर है 51-51, 50 कम्स अप। एक अच्छे बॉलर है, अनुशासन के साथ बॉलिंग करते हैं रबाड़ा प्रणीत माधव, बस थोड़ी सी गति बढ़ाए और थोड़ा सा कह सकते कि वेरिएशन बॉलिंग में लाए तो आने वाले समय में और अच्छे बॉलर बनेंगे, नो डाउट। आप देख सकते हैं क्लियर रनअप, अच्छी रनअप, शॉट अच्छा इस बार ऑन द राइज, बल्ले के बीचों बीच, टाइमिंग बेमिसाल, अंपायर का इशारा आता हुआ इस बीच, रन मिलेगा 4, यस, चौका आता हुआ कप्तान रमेश सावंत के बल्ले से। स्कोर बढ़ता हुआ बैटिंग टीम का जा पहुंचा है 55। तो ओवर समाप्त, 5 ओवर के खेल के बाद कुल स्कोर हुआ है 55, यानी 11.00, 11 की औसत के साथ रन रेट अभी भी बरकरार, रनों का सिलसिला जारी है और टीम का स्कोर हुआ है टोटल 55, 55 रन। चिंतामणि प्रीमियर लीग मैच नंबर 5 आपके सामने, मुकाबला चलता हुआ मैदान पर दादा 11 टीम के ओनर रमेश सावंत और दूसरी तरफ रोहन रॉयल्स की टीम के ओनर प्रतीक टोले और उनके साथ किरण पेडनेकर। चला टॉस साठी है नेक्स्ट मैच, स्वागत 11 त्याचबरोबर वीर 11, वीर वॉरियर्स, स्वागत 11 त्याचबरोबर वीर वॉरियर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीसाठी या टॉस साठी लवकरात हा इनिंग संपण्याचा अगोदर नाणेफेक करून घ्या प्लीज, शेवटचा कॉल असेल। स्ट्रिक्ट डिसिप्लिन मध्ये हा प्रतियोगिता चालू आहे, प्लीज डिसिप्लिनचं पालन करा, वेळेवर या तुम्ही प्लीज, आणि मी वारंवार अनाउन्समेंट करतो टॉस साठी या, स्वागत 11 चे कॅप्टन त्याचबरोबर वीर वॉरियर्सचे कॅप्टन नाणेफेकीसाठी या, चला। उमेश आहे, उमेश कुंभार बॉलिंग मार्क पर, कुल स्कोर हुआ है टीम का 55, 55 रन। स्वागत 11 के कैप्टन आ चुके हैं राहुल, यानी वीर वॉरियर्स के कैप्टन, टॉस के लिए आइए। चलिए टॉस के लिए आइए, राहुल सावंत स्वागत टीम के कैप्टन आइए टॉस के लिए।
शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी या लवकर, अनंतर 2 धावाची पेनल्टी। ऑफ स्टंप के बाहर इस बार गेंद अच्छा, टप्पा अच्छा, सब कुछ अच्छा होता हुआ रोहन रॉयल टीम के लिए इस गेंद पर। स्विंग एंड मिस, डॉट बॉल, बिंदी गेंद, इस बार अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ी सी दूर फेंकी हुई गेंद थी। फुटवर्क खिलानी बल्लेबाज का कहीं ना कहीं उनका इरादा था कि खड़े खड़े खेलने का प्रयास, और शायद ऑफ स्टंप के बाहर जाकर अगर गेंद को खेलते तो कहीं ना कहीं मिडल ऑफ द बैट होता था। डॉट बॉल पिछली गेंद, इस बार भी कुछ उसी प्रकार की गेंद, हाईलाइट कह सकते हैं लगभग। रनआउट का मौका, अंपायर का फैसला, बैट्समैन आउट। वेदस्तु आउट हुए इस बीच, टीम को लगता हुआ दूसरा झटका। स्कोर हुआ है टीम का टोटल 55। आखिरी 4 गेंदे शेष। डेथ ओव्हर में बॉलिंग करते हुए उमेश कुंभार। चला टॉस साठी या स्वागत टीमचे कॅप्टन राहुल सावंत, नाणेफेकीसाठी या लवकरात लवकरात। शेवटचा कॉल असेल। इस बार शॉट अच्छा है बल्ले के बीचों बीच, लेकिन अंपायर का फैसला डबल टीच यानी यस डबल यानी 2 रन। कुल स्कोर बढ़ता हुआ 57। पावर प्ले जारी है तो ये चौका होगा, यस। आखिरी ओवर पावर प्ले है, ओके। तो कुल स्कोर हुआ था बढ़ता हुआ जा पहुंचा टीम का 59, 59 रन। कई सारे नियम है, थोड़ा सा समझ सकते हैं जितने भी दर्शक आए हैं कि जो नियम है थोड़ा सा कैसे कि अजीबोगरीब नियम है, लेकिन बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट है। बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट में इसी प्रकार के नियम रहते हैं। भव्य आयोजन आप देख सकते हैं, चिंतामणि प्रीमियर लीग। जब पावर प्ले रहेगा, अगर जब गेंद टेरिस पर जाके लगेगी तब चौका मिलेगा। जब पावर प्ले नहीं रहेगा, जब गेंद टेरिस पर जाके लगेगी या फिर दीवार पे जाके लगेगी तब 2 रन रहेगा। ये कुछ नियम से मैं आप सभी को बताता जा रहा हूं कंटिन्यू इस प्रतियोगिता में। चिंतामणि प्रीमियर लीग दादा 11 बनाम रोहन रॉयल के बीच मैच नंबर 5, आज के दिन का 5वां मुकाबला। स्पीड अप करे, समय कम बीतता है प्लीज। चला टॉस साठी यार राहुल सावंत। धीमी गति की गेंद, इस बीच पीछे फील्डर मौजूद नहीं, लिया है रन वहां पर। डॉट बॉल, 2 गेंदे शेष। यहां से स्कोर हुआ है टोटल 59, 59 रन। कप्तान टीम के रमेश सावंत अच्छी बैटिंग करे, लगातार एक छोर अपना संभाल के रखा और कैप्टन इनिंग खेलते हुए। इस बार बल्ले के बीचों बीच गैप में खेला हुआ स्ट्रोक है। अब तक 1 रन लिया गया है। फील्डिंग अच्छी वहां पर, रन आउट होते हुए खिलाड़ी इस बीच गौरव वहां पर मौजूद है, उनके माध्यम से अच्छी फील्डिंग। तो इस बीच 1 ही रन और स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 60 पर। 60 का आंकड़ा पार होता हुआ, और इसी के साथ चलिए, पिछले मैच में 60 का टारगेट चेस किया था अगेंस्ट स्वागत 11, और यहां पर रोहन रॉयल्स के अगेंस्ट टीम ने अब तक का जो आंकड़ा था वो पार किया है 60 का। दोनों ही मैचेस में अब तक 60 का आंकड़ा पार की है टीम दादा 11। चला टॉस साठी यार राहुल सावंत, टीमचे कॅप्टन स्वागत टीमचे, लवकर या। हा इनिंग संपायचा अगोदर तुम्हाला टॉस करून घ्यायचा आहे। शेवटचा बॉल आहे या इनिंगचा। 5 मिनिट अगोदर आपले वीर वॉरियर्सचे कॅप्टन आलेला आहे, प्लीज तुम्ही पण या लवकर टॉस साठी। मैच टाइमिंग स्ट्रोक, स्लिप तैनात है, बैट्समैन होंगे आउट, और इसी के साथ इनिंग समाप्त। टारगेट है 61, 61 का टारगेट, 61 का लक्ष्य। टॉस साठी या राहुल सावंत, शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी, नाणेफेक करून घ्या। दोन्ही कॅप्टनला ऑल द बेस्ट, दोन्ही कॅप्टनला ऑल द बेस्ट। मी विनंती करेन आपला श्याम सर तुम्ही जा आणि टॉस करून घ्या। श्याम सर, विजय राणे साहेबचा शुभ हस्ते टॉस होणार नेक्स्ट मॅचचा। तुम्ही पाहू शकतात राहुल सावंत स्वागत टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम वीर वॉरियर्स। टेल इज द कॉल आणि आलेला आहेत, बघू टेल किंवा हेड, आणि हेड आलेला आहे, त्यांनी नाणेफेक जिंकले वीर वॉरियर्स टीम, आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। थँक्यू सो मच। नेक्स्ट मॅचची अपडेट तुम्हाला आम्ही सांगणार। नेक्स्ट मॅच 61 विन आहे। चला फिल्डिंग लावून घ्या रमेश सावंत टीम, फिल्डिंग लावून घ्या। अजून आजच्या दिवसाला भरपूर मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचं। तुम्ही पाहू शकता
3:30 वाजलेला आहेत. यानंतर अजून 3 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचे 6-6 षटकांचा. फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर, बॅट्समन पाठवा मैदानात. रोहन रॉयल्स टीमचे कॅप्टन गौरव, त्याचबरोबर पूर्ण टीम तुमचे 2 बॅट्समन पाठवा मैदानात. टारगेट असेल 61. चिंतामणि प्रीमियर लीग आप देख रहे हैं. टॉस हुआ नेक्स्ट मैच का, टॉस जीता गया है वीर वॉरियर्स के कप्तान के माध्यम से, और उन्होंने जल्द फटाक से निर्णय दिया कि हम बॉलिंग करेंगे पहले 6 ओवर के मैच में. नेक्स्ट मैच नंबर 6 यानंतर. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम हडल लवकर लवकर करा. अंपायर्स रेडी आहे आपला, तुम्ही पाहू शकता. ते पण वॉच मध्ये टाइम बघते किती झाला आतापर्यंत. जीटीसी ग्लोबल टेनिस के .in की टीम आप देख लीजिए अच्छा कार्य कर रही है. खासतौर पर मैं कुणाल की तारीफ करना चाहूंगा, जो हमारे कुणाल है कैमरामैन की भूमिका में. कड़कती धूप में, सूरज तो हालांकि स्टेज पर है, उनको ज्यादा तकलीफ नहीं हो रही, लेकिन कुणाल को हम तारीफ करेंगे, जितनी तारीफ करें उतनी कम. जो हमारे कैमरामैन है जीटीसी के कुणाल इंदप, यस, तुम्ही पाहू शकता आपले दुसरे कॅमेरामॅन चांगला कार्य करतात ते. त्याचबरोबर आपले दुसरे कॅमेरामॅन तुम्ही पाहतात सूरज आपल्यासोबत, आणि आपले लाईव्ह स्कोरर अपडेटर जयवंत दादा. अपूर्ण टीम जीटीसीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट .in, एक मोटी यूट्यूब इवेंट चैनल. चलिए जैसे इस इनिंग की शुरुआत होगी, शुरुआती ओवर में एक बार फिर हमारे साथ जुड़ते नजर आएंगे हमारे महाराष्ट्र के मातृभाषा में समालोचक करते नजर आएंगे, कमेंट्री करते नजर आएंगे हमारे श्याम सर. ओवर टू श्याम सर. टार्गेट आहे 61. 36 चेंडूत 61 धावांचं आव्हान घेऊन खेळपट्टीवर दिसते ती सलामीची जोडी रोहन रॉयल्स संघ. जिगर आणि त्याचा संघ सहकारी सनी, स्वतः कर्णधार, नॉन स्ट्राईक एंडला आहे. 61 धावांची खेळी, 61 धावांचं आव्हान या ठिकाणी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो दादा 11चा. आता मात्र ऑफस्टंपवरचा चेंडू, उजव्या स्टीवचा चेंडू सुरेख असा पॉईंट दिशेने टोलवतोय. एक धावून काढतोय, खातं उघडतंय जिगर, वैयक्तिक खातं उघडतंय, संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या होते 1. अखिलेश षटकातला पुढील चेंडू घेऊन येऊन 4 ते 5 पावलांचा रन घेऊन. आता मात्र सनी सामना करतोय मिड विकेट आणि मिड ऑफच्या मधून 2 धावांसाठी. धावसंख्येत सर देवळावर पडलाय पंच. 1 धाव. धावसंख्या देखील भर पडते. धावसंख्या होते 2 धावा आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. फुलटच चेंडू समाचार घेतोय सनी अखिलेशाच्या फुलटच चेंडूचा आणि त्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टोलवतोय. एक आक्रमक फटका सनी याच्या बॅटमधून. 2 धावांसाठी धावसंख्या 2 धावाची भर पडते. धावसंख्या होते 4 धावा. 61 धावांचा पाठलाग करत असताना 36 चेंडूत 61 धावांची गरज असताना हा मात्र चांगला चेंडू, खोलवाटाच्या चप्प्याचा चेंडू हलक्यातून खेळून मान देतोय अखिलेशाच्या चेंडूला. शाबासकी मिळवतोय अखिलेश आपल्या संघ सहकाऱ्यांची. हा मात्र चांगला चेंडू, मात्र पंचांचा निर्णय पाहूया आपण या ठिकाणी. निर्धाव चेंडू, डाव्या स्टीवचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न फसतोय.
सनियाचा निर्धाव चेंडू. आता मात्र पुढ्यातला चेंडू त्याला भिडकावून देतोय मिड ऑन च्या डोक्यावरून. पाहूया किती धावा मिळत आहेत. 2 धावा मिळतील या ठिकाणी सनियाला आणि 2 धावा मिळतील ते रोहन रॉयल या संघाला. धावसंख्येत 2 धावाची भर पडते. धावसंख्या होते ती 6 धावा. पहिलं षटक संपलंय. 6 धावांची सरासरी राखली आहे ती अखिलेश याने. 6 धावांच्या सरासरीने धावसंख्या धावफल करते सध्या रोहन रॉयल्स या संघाच्या. जरा विनंती आहे, जरा ग्रुप मीटिंग थांबवा. आम्हाला अजून तुमच्या व्यतिरिक्त 3 मॅच खेळवायचे आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी हुकमी गोलंदाज रोहन घाडगावकर येतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून 10 ते 12 पावलांचं रनअप घेऊन फास्ट पद्धतीची गोलंदाजी करतो रोहन. एक हुकमी गोलंदाज, त्याच्यावरती पूर्ण मदार कर्णधाराचा विश्वास सार्थ करणारी गोलंदाजी या ठिकाणी तो नेहमीच करत आलाय. आणि आजही पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे गोलंदाजीने मदत करतोय तो. पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मारा करेल, सामना करेल जिगर. एक जिगरबाज खेळाडू, हे आक्रमक फलंदाज, सलामीवीर ज्याचं नाव या लाल मैदानामध्ये सामना करतोय रोहन याचा. हा मात्र चांगला चेंडू पायावर आदळतोय जिगराच्या. एक लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येत त्याची भर पडते. धावसंख्या होते 7 धावा. धावसंख्या 7. षटकातला पुढील चेंडू रोहन याचा सामना करतोय जिगर. हा मात्र चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, ज्या गोलंदाजीची गरज आहे दादा 11 संघाला. कारण दादा 11 संघाने 61 धावांचं लक्ष ठेवलंय ते रोहन रॉयल्स या संघाला. रॉयल्स संघाने मागील सामना पराभूत झालाय, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. जर आपलं आव्हान या सामन्यांमध्ये टिकून ठेवायचं असेल तर हा सामना मात्र त्यांना जिंकावं लागेल. 61 धावा पार कराव्या लागतील आणि त्याचप्रमाणे खेळी करावं लागेल जिगर आणि सनियाला. पुनर्चा चांगला चेंडू मात्र बॅकफुटवर जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून देतोय. 2 धावांसाठी जिगर. धावसंख्या 2 धावाची भर पडते. धावसंख्या होते ती 9 धावा. धावसंख्या 9 धावा. यानंतर होणार सामना स्वागत 11 विरुद्ध वीर वॉरियर्स. वीर वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आजच्या दिवसातला आजचा 5वा सामना या ठिकाणी सुरू आहे. रोहन रॉयल्स विरुद्ध दादा 11 संघ. लवकरात लवकर सामने खेळायचे आहेत. आपला टाइम कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर सामने खेळायचे आहेत. प्रत्येक सामना हा 30 मिनिटाचा झाला पाहिजे. जिगर पुन्हा तयार. रोहन उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मारा करेल. हा मात्र चांगला चेंडू सरळ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वरती, सीमा रेषे पार. चेंडू सीमा रेषे पार, चौकार. आणि पहिला चौकार जिगराच्या बॅट मधून. संघाला गरज असताना 4 धावा घेतल्यात त्यांनी रोहनकडून. चेंडू सीमा रेषे पार पाडलाय. खोलवर टप्प्याच्या चेंडूला समाचार घेतोय सरळ पंच आणि गोलंदाजाच्या वरून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दिशेने चौकारासाठी. आता मात्र बॅकफुटवर जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला धरतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय. एकच धाव मिळेल घोषित स्वरूपात. 1 डी. धावसंख्येची भर पडते. धावसंख्या होती ती 14 धावा. रोहन आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जिगर एक आक्रमक फलंदाज आहे. चौफेर फलंदाजीमध्ये त्याचा माहिर आहे असा जिगर. 1 टू गो. धावसंख्या 14. आता मात्र पुनर्च्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दिशेने मात्र यावरती 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 धावाची भर पडते. धावसंख्या होते ती या ठिकाणी 16 धावा. 16 धावा झाल्यात. षटकामागे 8 धावांची सरासरी राखली आहे ती जिगर आणि त्याच्या संघ सहकारी सनी आणि धावसंख्या होते ती 16 धावा. 16 बिनबाद 16 धावा.
तिसरं षटक पाहूया कोणता गोलंदाज घेऊन येतोय. आणि मला वाटतं या ठिकाणी स्वतः कर्णधार रमेश. पॉवर प्लेचा इशारा पंचांचा. प्रसन्न 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 पंचांच्या डाव्या हाताकडून नवीन गोलंदाज प्रसन्न वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येईल. धावसंख्या धावफलका दिसत त्या 16 धावा. आता मात्र घेऊन मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय तर मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या जवळ. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. रमेश दादा स्वतः धावत येऊन मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवतो. निर्धाव चेंडू टाकून चांगली सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजी तिसऱ्या षटकाची प्रसन्न. 45 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 23 चेंडू 45. आता मात्र हलकीची बॅटची कडे लागते. झेल होऊ शकला असता मात्र झेल सोडतोय. झेल सुटतोय या ठिकाणी. एक जीवदान म्हणावं लागेल. आणि विकेट किपर यष्टी रक्षक संतोष चुकी करतोय. थोडस नाखुश. हा मात्र पुढ्यातला चेंडू त्याला समाचार घेतोय. शॉर्ट अष्टकावरच्या दिशेने टोलवतोय. 2 धावांसाठी धावसंख्या 2 धावांची भर पडतोय. धावसंख्या होती ती 18 धावा. 18 धावा. 43 धावांची आवश्यकता अजूनही. 21 चेंडू 43 धावा. मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये ऑन द क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय रोहन काडगेवकर. क्षेत्ररक्षक 1 धाव रोखतोय. धावसंख्या त्याची भर पडते. धावसंख्या होते ती 19 धावा. कृपया मैदानाजवळ देवळाजवळ जे प्रेक्षक बसले तर नम्र विनंती थोडस मागे सरकून घ्या. टू टू गो. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकं शिल्लक आहेत. आणि अजूनही 42 धावांची आवश्यकता. आता मात्र घेऊन ठेवलं तर चेंडू जातोय तो. चेंडू सीमा रेषे पार आर पार षटकार. आणि जिगराच्या बॅट मधून आपण मागील चेंडूवरती मागील षटकामध्ये चौकार पाहिला आणि आताच्या बॅट मध्ये याच चेंडूवरती आता मात्र षटकार टोलवतोय. प्रसन्नाला फेकून देतोय. चेंडू सीमारेषेच्या आर पार षटकार. 6 धावा धावफलकावरती प्लस होत आहेत. धावसंख्या धावफलका दिसत ते 25 धावा. शेवटचा चेंडू पंचांच्या डाव्या हाताकडे ओढतो. विकेट मारा केला प्रसन्न. थोडासा स्वतःच्या गोलंदाजी नाखुश. पुढ्यातला चेंडू खोलवटाचा चेंडू समाचार घेतोय. सरळ फेकून देतोय सीमारेषेच्या आर पार. पुन्हा तास प्रमाणे चेंडू सलग सलग दुसरा चेंडू 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 सीमारेषे पार षटकार. आणि सलग 3 षटकार लगावणाऱ्या पहिल्या खेळाडूला सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला या ठिकाणी बक्षीस आहे. स्वर्गीय आमचे मित्र सुरेश पवार यांच्या स्मरणार्थ पवार कुटुंबियांकडून हे पारितोषिक दिलं जाईल. अजूनही 1 षटकार मागे आहे जिगर. षटक संपत आहे आणि 4थं षटक घेऊन येत आहे तो रोहन. वैयक्तिक दुसरा संघासाठी 4थं षटक घेऊन जात. 4थ्या षटकाचा धावसंख्या झाली ती 31 धावा. 31 धावा. 3 षटकाखेर धावसंख्या धावफलकावरती सध्या 10.1च्या सरासरी 31 धावा. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 3 षटक 30 धावा. सरासरी 10 धावांची सरासरी राखायची ती रोहन रॉयल्सच्या संघाला. आणि हा मात्र चांगला चेंडू गुडलँडवरचा चेंडू लवकर खेळतोय. निर्धाव चेंडू म्हणावं लागेल या ठिकाणी. चांगली सुरुवात या ठिकाणी रोहन यांनी. कारण का मागील 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्ले ते प्रसन्नाने त्याच्या संघ सहकार्याने. मात्र तो मात्र आपली लय बिघडवत नाही. टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. हा पुढ्यातला चेंडू आता मात्र समाचार घेतोय सनी. रोहन याचा भाव. चेंडू कुठे जातोय तो. चेंडू कुठे जातोय. पंचांचा निर्णय बाकी आहे. आयोजक चेंडूचा टप्पा पाहत आहेत. चेंडू कुठपर्यंत गेलाय. कुठल्या क्षेत्रात गेलाय.
चेंडू कुठे पडला याचं स्थान सांगायचं आहे. बुधर टॉयलेटच्या वरती पडलाय काय? आणि हा चेंडू सीमा रेषे पार. आता मात्र फलंदाज बदललाय. षटकार लगावतोय, तिसरा षटकार सनी. रोहन थोडासा दडपणाखाली मात्र पुनर्च सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. मात्र ऑफिसमध्ये चेंडू चांगली गोलंदाजी या ठिकाणी मैदानातला अडथळा लागून चेंडू पुन्हा बाहेर येतोय. एक धाव मिळेल या ठिकाणी. धावसंख्येची भर पडते. धावसंख्या होती ती 38 धावा. 38 धावा झाल्या धावसंख्येत. धावबल करते सध्या 38 धावा. बिनबाद 38 धावा. चांगली खेळी या ठिकाणी, चांगली फलंदाजी या ठिकाणी रोहन रॉयल्स या संघाची. हा मात्र डाव्या आशीचा बाहेरचा चेंडू. पंच या ठिकाणी नाखुश होत आहेत. दोन हात समांतर करून वाईटचा इशारा देत आहेत. स्वतःच्या गोलंदाजीवरती थोडासा नाखुश दिसतोय रोहन. लाईन अँड लाईन मध्ये गोलंदाजी पडत नाहीये. थोडासा दबाव म्हणावा लागेल त्याच्यावरती. धावसंख्या धावबल दिसत आहे 39. आता मात्र उजव्या बाहेरचा चेंडू सूर्य कसा टोलवतोय कव्हर क्षेत्रामध्ये. कव्हरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते 41 धावा. 20 धावांची आवश्यकता विजयासाठी. 14 चेंडू 20 धावा. 14 चेंडू 20 धावा. अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. दादा 11 विरुद्ध रॉयल 11. आणि शेवटच्या 2 षटकांचं समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी मित्र सचिन गिरी या ठिकाणी येतील. 2 चेंडू शिल्लक आहेत. पंचांच्या डाव्या हाताकडून उघडते विकेट मार करतोय रोहन. सामना करतोय सनी. हा मात्र खोलवाटा चेंडू फिरकावून देतोय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पाहूया किती धावा मिळतात. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ती 43 धावा. 18 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 18 धावा. 13 चेंडू 18 धावा. पॉवर प्लेचे 1 षटक अजून शिल्लक आहे. पॉवर प्लेचं 1 षटक शिल्लक आहे. हा मात्र चांगला चेंडू. थोडासा शफल होत आहे फलंदाज, त्यामुळे वाईट दिला जात नाहीये. षटक संपवत आहे. निर्धाव चेंडू षटक आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी. आणि 4 षटकाखेर धावसंख्या धावबल गरजेचं 43 धावा. फक्त 17 धावांची आवश्यकता. 17 धावा आणि 12 चेंडू. आणि समालोचन कक्षामध्ये येतोय राष्ट्रभाषेमध्ये समालोचन करणारे आमचे मित्र सचिन गिरी. थैंक यू, बहुत बहुत शुक्रिया श्याम जी आपका. तो 12 गेंदे और जीतने के लिए यहां से 18 रनों की आवश्यकता. 12 गेंदे 18 रन. चिंतामणि प्रीमियर लीग CPL 2021 का आप आयोजन देख रहे हैं. मैच रोमांचक स्थिति में पहुंचा है. नेक्स्ट मैच इसके बाद जो खेला जाएगा मुकाबला आप देख सकते हैं. स्वागत 11 वर्सेस वीर वॉरियर्स. टॉस जीता वीर वॉरियर्स से कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया उन्होंने. चला स्पीड अप करा टीम. बॉलिंग करा. चला बॉलिंग करा वेदस्तू. वेळ खूप कमी आहे आमच्याकडे, प्लीज लक्षात घ्या. 12 गेंदे जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता. मैच अगर टाई होता तो 1-1 अंक मिलेगा दोनों टीमों को. दाएं से ओवर द विकेट. ऑन साइड के रीजन में खेलने का प्रयास. स्किट किया बैट को पूरा. नजदीकी मामला जरूर था लेकिन 1 रन कंप्लीट. अब गेंदे होंगी 11 रन बनाने हैं. 11 गेंदे 17 समीकरण. देखना ये मैच कौन जीतता है, दादा 11 या टीम रोहन रॉयल. ग्यारह गेंदे 17. 11 बॉल 17 ये समीकरण. मुकाबला बराबरी स्थिति पे. देखना कौन सी टीम में मैच जीतेगी कहना अभी तक मुश्किल, क्योंकि दोनों टीमें बराबर स्थिति पे.
पलड़ा किसका भारी अभी कहना मुश्किल काफी। 11 गेंदे 17 की दरकार। बॉलिंग मार्क पर एक बार फिर वेदस्तु गेंद लेकर तैयार, चल पड़े। ओवर द विकेट। अच्छी गेंद, जड़ में फेंकी हुई गेंद थी, इस बार ऑन साइड की दिशा में खेला हुआ स्ट्रोक। एक रन अब तक कंप्लीट किया गया और शायद एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। यस, केवल एक ही रन इस गेंद पर। 10 गेंदे और अब 16 की आवश्यकता। 10 गेंदे और यहां से जीतने के लिए अब 16 रनों की दरकार। 10 बॉल 16। ओवर द विकेट। वेदस्तु, गेंद अच्छी, शॉट बढ़िया, गैप में खेला है कवर के रीजन में। जब तक गेंद को कलेक्ट करके रन आउट करेंगे तब तक बैट्समैन अपने स्थान पर नॉन स्ट्राइकर एंड पर पहुंचते हुए सही सलामत। एक रन कंप्लीट। 15 रनों की आवश्यकता। बची हुई गेंदे 9 गेंदे 15 रन। 61 का टारगेट था और अब यहां से परिस्थिति कुछ इस प्रकार। बची हुई गेंदे 9 रन बनाने हैं। 15 बैट्समैन ऑन स्ट्राइक। सनी स्ट्राइक पे, सनी दूसरे छोर पर जिगर। 10 विकेट अभी भी हाथ में। शॉट अच्छा, इस बार गैप में है, कवर, डीप कवर के रीजन में खेला हुआ स्ट्रोक था। 2 रन। अब 13 रनों की आवश्यकता। आठ गेंदे और यहां से 13 रनों की आवश्यकता। 8 गेंदे 13 रन। चला, बॉलिंग करा प्लीज। आठ गेंदे 13 रन। ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC.in के माध्यम से प्रतियोगिता लाइव कैप्चर किया जा रहा है। फुल टॉस की गेंद सीधा हाथ में। विकेट की दरकार थी और सही समय में विकेट आया है। बैट्समैन होंगे आउट। तो सनी की बात करें, सनी ने रन बनाए हैं, हालांकि आउट हुए इस बीच शॉर्ट बैकवर्ड स्क्वेयर के रीजन में। 21 रनों की पारी खेलकर जाते हुए एक बार जोरदार तालियां, अच्छी बैटिंग। 21 रनों का योगदान, महत्वपूर्ण इनिंग खेलकर गए अपने टीम के लिए। अब समीकरण है 7 गेंदे, जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता। गौरव आए हैं बैट्समैन। चला बॉलर, बॉलिंग टाका चला। सात गेंदे 13 रन समीकरण। दादा 11 वर्सेस मुकाबला चलता हुआ रोहन रॉयल्स के बीच। बॉलिंग मार्क पर वेदस्तु, स्ट्राइक पे बैट्समैन गौरव, दूसरे छोर पर जिगर जो अब अच्छी बैटिंग कर रहे हैं। एक पारी संभाल के रखा उन्होंने, जिगर ने अच्छी बैटिंग की, जिगरे बाज वाली पारी खेली आज इस खिलाड़ी ने। जैसा नाम वैसा काम। ठीक तरीके से टाइम नहीं हुआ, गेंद जाता हुआ पॉइंट के रीजन में। डॉट बॉल, रन दौड़े नहीं है वहां पर। ओवर की समाप्ति। 6 गेंदे जीतने के लिए अब 13, जी हां 6 गेंदे 13 रनों की आवश्यकता। चला स्पीड अप करा टीम। शेवटचा ओव्हर शिल्लक असेल हा मॅच मध्ये। लवकरात लवकरात बॉलिंग टाका प्लीज। अंपायर, आपल्या अंपायरला विनंती करेल प्लीज लवकरात लवकर सचेत करा दोन्ही टीमला, स्पेशली फिल्डिंग टीमला। लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि बॉलर बॉलिंग टाका। चला 6 गेंदे जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता और आखिरी ओवर नो डाउट पावर प्ले होगा। कंटिन्यू इकडे हे बघा, नाही बघा इकडे मारले ना नंतर दादा, हा बघा जर इकडे मारले असता ना बघा, हे बघा हा दोन हे बघा हा दोन जिगर मारला नंतर नवीन बॉलर हा आउट झाला सनी बरोबर बरोबर। तो 6 गेंदे जीतने के लिए अब 13 रनों की आवश्यकता। प्रसन्न आए बॉलिंग मार्क पर पावर प्ले में बॉलिंग करने के लिए। हैट्रिक 4, हैट्रिक 6 के लिए स्वर्गीय सुरेश गोविंद पवार स्मरणार्थ स्नेहा सुरेश पवार, सिद्धि जाई और प्रमोद पवार के तरफ से 1001 रुपए का इनाम हैट्रिक 4, हैट्रिक 6 के लिए। चला स्पीड अप करा टीम। फिल्डिंग टीम तुम्ही खूप वेळ घेतोय, अन्यथा 2 धावाची पेनल्टी लागेल तुम्हाला, लक्षात घ्या। 6 गेंदे 13। शॉट अच्छा, इस बार गैप पे खेला है।
अंपायर का फैसला, ये पावर प्ले है तो 2 रन मिलेगा वहां पर। जी हाँ, 5 गेंदे और अब जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। 5 गेंदे 11 रन, तो समीकरण आप पहुंचा है। बची हुई 5 गेंदे रन बनाने हैं। 11 मुकाबला दादा 11 वर्सेस टीम रोहन रॉयल्स। एक तरफ रमेश सावंत की टीम, दूसरी तरफ प्रवीण टोले और उनके साथ पेडनेकर साहब। इस बार हुक किया है बैकफुट पे जाकर। अंपायर का फैसला देखना क्या होता है। अंपायर का निर्णय 1 रन। यस, 10 की आवश्यकता, 4 गेंदे 10। मैच अगर टाई होता है तो 1-1 अंक मिलेगा दोनों टीमों को। 4 गेंदे 10 रन। दोनों टीमों ने अब तक अच्छी बैटिंग की। एक टीम ने 61 का टारगेट सेट किया, तो बदले में अब तक जवाब में लक्ष्य का पीछा करते हुए टीम रोहन रॉयल्स ने अच्छा पीछा किया, अच्छा बैटिंग किया है। 4-10। बॉलर बैक टू ड्राइव, 1 रन अब तक कंप्लीट हुआ है। अगर हाथ लगता था बॉलर का, अगर गेंद उसके बाद जाके स्टंप पे लगती तो कहीं ना कहीं रन आउट हो सकते थे बल्लेबाज, लेकिन सही सलामत वहां पर 1 रन मिलता हुआ। 3 गेंदे अब जीतने के लिए 9 की आवश्यकता। यस, मैच अगर टाई होती तो 1-1 अंक मिलेगा। 3 गेंदे 9 रन। कहीं ना कहीं यहां से अब बाउंड्री की आवश्यकता है गौरव और उनकी टीम के लिए। एक चौका और एक 6 आता है तो कहीं ना कहीं मैच में ट्विस्ट आएगा, कहानी में थोड़ा सा मोड़। 3 गेंदे 11। चला स्पीड अप करा टीम, स्पीड अप करा। बॉलर प्रसन्ना, बॉलिंग टकसला। 3 गेंदे 9 रन। 3 गेंदे 9 रन। प्रेशर दोनों ही टीमों के ऊपर। बेस्ट टाइमिंग स्ट्रोक, रन लेने का प्रयास। फील्डर वहां पर कोई था नहीं स्टंप के पीछे, अन्यथा रन आउट मिल सकता था। 1 रन कंप्लीट। 2 गेंदे और अब जीतने के लिए 8 रनों की आवश्यकता। 2 गेंदे 8 रन, 2 चौके या 1 सिक्सर या 2। परिस्थिति उस प्रकार, मैक्स के कैलकुलेशन के हिसाब से जाए तो 1 चौका, 2 चौके या फिर 1 6 या 2 रन। 2 गेंदे 8, टाई हुआ तो 1-1 अंक। 2-8। गेंद हवा में, कैच। काफी गेंद आगे गिरा पॉइंट के फील्डर से। 1 ही रन मिला है। आखिरी गेंद पर 6 लगाएंगे तो रोहन रॉयल्स की टीम को 1 अंक मिलेगा, अन्यथा यह मैच हाथ से फिसल जाएगा। लास्ट बॉल 7 की दरकार। आखिरी गेंद 7 रन। आखिरी गेंद, पूरा दारोमदार, पूरा निगाहें अब गौरव के ऊपर। रोहन रॉयल्स को यह मैच जीतना है तो बॉलर अगर कोई गलती करे, एक्स्ट्रा रन आएगा तब कुछ बात बन सकता है, अन्यथा अगर मैच को टाई करना है, 1 अंक हासिल करना तो 6 लगाना पड़ेगा। मैच फिनिश। यस, ये मैच जीत लिया है टीम दादा 11 ने। बैक टू बैक ये दूसरी जीत दादा 11 टीम के लिए। अभिनंदन टीम, विजेता टीम आज की। हार्ड लक बैड लक रोहन रॉयल। चला नेक्स्ट टीम फील्डिंग लावून घ्या। नेक्स्ट टीम वीर वॉरियर्स. लवकरात फील्डिंग लावून घ्या वीर वॉरियर्स. आणि हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ग्राउंड मधनं सर्वांनी बाहेर जायचंय, सर्वांनी बाहेर पडायचंय लवकरात लवकर. दादा 11 चला सर्वांनी बाहेर. वेळ कमी आपल्याकडे. नको 2 मिनिटं, नको 1 मिनिटं, नको बाजूला व्हा. चला लवकरात लवकर पुढचा संघ दाखल व्हा मैदानात. लवकर लवकर चला, टाइमपास नकोय. चलिए मैन ऑफ द मैच इस मैच के रमेश सावंत. लवकर बाहेर पडा. वेळ कमी आहे फार आपल्याकडे. लवकरात लवकर बाहेर पडायचं, इथे बसायचं नाही. रमेश सावंत आइए मैन ऑफ द बॉल मैच. शोधायला जायचंय तुम्ही. बॉल शोधायला जायचंय दादा 11. चलिए रमेश सावंत आइए मैन ऑफ वेळ द काढू नका, मैच. वेळ काढू नका. 1 मिनिट. आइए रमेश सावंत, जिनको टी शर्ट और ट्रॉफी दी जाएगा. रमेश सावंत. आणि आता जो सामना झाला दादा 11 विरुद्ध रोहन रॉयल संघ. काफी विजेत्याचा सामनावीर रमेश सावंत लाइव षटकार. इन्होंने काफी लाइव षटकार मारा इस मैच में. कॅमेरा. आणि रमेश अभिनंदन, पुनर्चे अभिनंदन तुझं की मागील सामन्यामध्ये सुद्धा मालिका सामनावीर, आजच्या तुझ्या सामन्यामध्ये सुद्धा सामनावीर म्हणून हे पारितोषिक मिळतंय. 38 धावा या ठिकाणी तुझ्या हातून झाल्यात. आज दिवसभर चांगलीच फटकेबाजी झाली.
काय म्हणशील? काही क्षणापुरतं थोडंसं दोन्ही संघांना समान संधी होती, त्यावेळी तुला काय वाटत होतं? नक्कीच मॅच चांगली होती, टीमसाठी कुठेतरी खेळायचं आहे आणि जी रॉसला ओव्हर गेली ना ती कोणत्या कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनने त्या रॉसला बॉलिंग दिली नसती. फक्त जिगरबाज क्रिकेट आहे, क्रिकेट प्रमाणे खेळा. बाकी मी तर सांगतो नक्की बॅटिंगला मी एका साईडला आहे, तुम्ही काय ते बघायचं बघा. म्हणजे या ठिकाणी मी म्हणू शकेन की कर्णधाराचा विश्वास सार्थ करणारी शेवटचं षटक टाकलंय ते प्रसन्नासाठी जोरदार टाळ्या. कारण का कौतुकास्पद कामगिरी, 2 लगातार षटकार टोकले होते आणि त्या जिगरबाज संघाच्या जिगरबाज फलंदाजासमोर परत चेंडू घेऊन यायचा, गोलंदाजी करायची ही जिगरबाज खेळी आणि त्यासाठी हवा कर्णधार रमेश दादा सावंत सारखा. आणि हेमंत फराडे आमचे मित्र, यांना मी विनंती करीन की या गुणी आणि जुन्या जाणत्या कर्णधाराचा टी शर्ट आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. आणि जबरदस्त 38 धावांची खेळी, 38 धावांची जिगरबाज खेळी. दादा 11चा दादा रमेश सावंत आजच्या दिवसातला दुसरा सामनावीराचं पारितोषिक घेणारा